या जगात प्रत्येक माणूस कधी ना कधी एकटा पडतो. जिथे ना माणसं साथ देतात, ना पैसा कामी येतो, ना शब्द आधार देतात. अशा वेळी जर कोणी अदृश्य हात डोक्यावर ठेवून म्हणालं, भिऊ नकोस, मी आहे, तर तो हात कोणाचा असतो? तो हात असतो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा. आजची कथा आहे एका अशाच भक्ताची, ज्यांचं आयुष्य संपलं होतं, पण स्वामींनी त्याला पुन्हा जन्म दिला. विठ्ठलराव पाटील, एक साधा, शांत, देवावर श्रद्धा ठेवणारा माणूस. शेत, बैल, छोटंसं घर आणि आनंदी संसार. पण 1 वर्षात सगळं बदललं. आधी पाऊस आला नाही, पीक चढालं, कर्ज वाढलं, सावकार उंबरठ्यावर उभा राहू लागला. याच्या काळात पत्नीला गंभीर आजार झाला. रुग्णालयात औषध, कर्ज आणि शेवटी पत्नी गेली. घर पोकळ झालं. विठ्ठलराव फक्त म्हणाला, स्वामी, माझा गुन्हा काय होता? माझा गुन्हा काय होता स्वामी? गावकऱ्यांनी तोंड फिरवलं, नातेवाईकांनी पाठ फिरवली. रात्री मुलगा झोपलेला असताना विठ्ठलराव रडत बसायचा. एक दिवस त्याने स्वामींचा फोटो पाहिला आणि म्हणाला, आता तूही काही करू शकत नाहीस. आता तूही काही करू शकत नाहीस. त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी पुरुष, राखेचा अंगरखा, डोळ्यात करुणा. तू मला दोष देतोस, पण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. काही दिवसांनी गावात एक फकीर आला. त्याने विठ्ठलरावाकडे पाहून सांगितलं, तुला स्वामी बोलवतात आहे. कोण स्वामी? विठ्ठलराव म्हणाला, जे हरलेल्यांना जिंकवतात तेच स्वामी तुला बोलावत आहेत. त्या रात्री पुन्हा तेच स्वप्न. सकाळी त्याने निर्णय घेतला, अक्कलकोटला जायचं. अक्कलकोट मंदिरात पाऊल टाकताच त्यांचं मन हलकं झालं. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तेवढ्यात एक साधू जवळ आला आणि म्हणाला, इतका उशीर का केलास? विठ्ठलराव हादरला. तूच आवाज, तूच चेहरा. तो जमिनीवर कोसळला. स्वामी, मी हरलो. स्वामी, मी हरलो. स्वामी हसले. हरलास नाहीस. शिकतोयस, शिकतोयस. मुलगा अचानक बेशुद्ध पडला. डॉक्टर म्हणाले, आमच्याकडे उत्तर नाही. विठ्ठलराव मंदिरात धावत गेला. माझा जीव घे, पण माझ्या लेकराला वाचव. माझ्या लेकराला वाचव, स्वामी वाचव. क्षणात वातावरण बदललं. मुलगा डोळे उघडतो. डॉक्टर स्तब्ध. हे विज्ञानाच्या पलीकडचं आहे. स्वामी म्हणाले, मी चमत्कार करत नाही, मी विश्वास जागवतो. तू मला हाक मारलीस म्हणून मी आलो. आज विठ्ठलराव इतरांना आधार देतो, कारण त्याला कळलं, स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. जर तुमचं मन आज जड असेल तर फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. ते नक्की ऐकतात, नक्की ऐकतात. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बडपाठी शिरे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध गडवी ही माय, आज्ञे विना काढणाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाचे बितोसी बये पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावेण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानाती तीर्थ, स्वामीच्या या पंचप्राणामृतात. हे तीर्थ गे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागे याती.